नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा आज निकाल। दोषी नराधम भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप, कोर्टाच्या निकालाकडे राज्याचं लक्ष। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा आठवडा। टीईटी पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून अधिवेशन वादळी होण्याची शक्यता। धाराशिवमध्ये ओमराजेंचा समाचार घेतल्यानंतर उद्धव ठाकरे साईंच्या शिर्डीत। बंडखोर खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्यावर काय बोलणार याकडे लक्ष। ज्याला वाघ समजलं तो तर लांडगा निघाला। धाराशिव मधून उद्धव ठाकरेंचा ओमराजेंवर जोरदार हल्लाबोल। गद्दारीचा डाग कसा पुसणार, उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदारांना सवाल। काही लोक आधी घरात भेटत नव्हते, आता तर लोकांच्या दारात जात आहेत। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। फडणवीसांवर बोलतायत त्यांनीच खोटे गुन्हे दाखल केले, शिंदेंची टीका। शेतकरी कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार पुन्हा मैदानात। छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावर चक्काजाम करणार। राज्यात पुढील 6 दिवस पावसाचा येलो अलर्ट। मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यामुळे राज्यामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढणार। मुंबईसह कोकण आणि घाट माथ्यावर मुसळधारेचा इशारा। ईडी पेपरफुटी मागे राष्ट्रीय रॅकेटचा संशय। तपासामध्ये दिल्ली आणि आग्र्यामधील दोघांची नावं समोर, तर 3 आरोपींना भिवंडी कोर्टाकडून 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। लोहगड हत्याकांड प्रकरणात पुणे पोलिसांकडून केतनच्या हत्येचं सीन रिक्रिएशन। सियाला केतनचं डमी बॉडी ढकलायला लावली, तर पुन्हा सिया चेतनची समोरासमोर चौकशी। दोघांनाही आज कोर्टात हजर करणार। बीडमधील विलास फुले हत्या प्रकरणात 10व्या आरोपीला एसआयटी कडून अटक। राजकुमार मोरे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव। आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता। लोकल हत्येनंतर माहीम स्थानकामध्ये चाकू हल्ल्याची घटना। धक्का लागल्याच्या कारणावरून व्यक्तीवर चाकू हल्ला। मुंबईमध्ये लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर।